बंडू नानाला विंचू चावला आणि संपूर्ण गाव जमा झाला. आता तुम्ही म्हणणार की हा बंडू नाना कोण? तर त्यावेळी मी 7वी-8वी असेल मित्रांनो. आमचं घर सोडलं की 1-2 घराच्या पलीकडं बंडू नानाचं घर. हा बंडू नाना निमताळखोर फार होता. ज्या आपल्याला कसं काम चुकारपणा करता येईल याच्या तो फक्त संधीच बघायचा होता. आणि त्यात जर का या बंडू नानाला विंचू चावला तर? हा प्रश्न तुम्ही पण म्हणजे तुम्ही पण विचारून बघा स्वतःला, की मग बंडू नाना काय करेल? आणि अशा बंडू नानाला एक दुसरी सवय होती, की त्याला तो म्हणजे की गुऱ्हाळ घरं आमच्याकडे असायची ना ऊसाची आणि त्या गुऱ्हाळ घरातनं आपल्याला त्यावेळी तिकडे मळीची दारू तयार करायची आणि ती कपातून मिळायची. तर 1 कप दारू कुठनं तरी तो काय पण करून ते अवेलेबल करायचंच. म्हणजे असा आहे आमचा बंडू नाना. तेवढ्यासाठी तो काम काय करायला लागलं तरी चालेल, पण तेवढी मात्र ते दारू अवेलेबल करायचं. पण तसा तो मनानं एकदम अ, असा दिलखुश माणूस आणि असा म्हणजे विनोदी माणूस होता. तर त्यावेळची गोष्ट काय झाली मित्रांनो, की त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही पण कसं, की शनिवार, रविवारी की 2 दिवस शाळेला सुट्टी असेल, त्यावेळी शेतात वेचायला जायचं. मग शेतात वेचणं म्हणजे काय असते हा तुम्हाला प्रकार माहिती नसेल, तर मी तुम्हासनी थोडक्यात वेचणं म्हणजे काय असते सांगतो. तर शेताची मशागत केली, की त्याच्यामध्ये ते जे राहिलेले म्हणजे पालापाचोळा किंवा दगड असतात, जी छोटी-मोठी, ती दगड नंतर त्रास देतात. तर ते दगड काढून सगळी पालापाचोळा गोळा करून तो शेतातून काढायचं आणि बाजूला ठेवायचं. या पद्धतीला आपण शेत वेचणी असं म्हणतो. मग शेत वेचणीची ही कामं झाल्याशिवाय शेत कोण पेरत नाही. असा एक नियम आहे. नियम म्हणजे ते करायलाच लागतं. त्याच्याशिवाय ते चालत नाही. तर आम्ही शनिवार आणि रविवारी आम्हाला शाळेला सुट्टी असली, की आम्ही हमखास कुणाच्या तरी शेतामध्ये कामाला जायचं आणि असंच आम्ही एका अ, शेतामध्ये आम्ही कामाला गेलो होतो आणि त्या आमच्याबरोबर कामाला त्या दिवशी आमचा ह्यो बंडू नाना पण आमचा अ, शेतामध्ये कामाला होता. मग दिवसभर आपल्या रेग्युलर शेतीची कामं चालू होती आणि एक 4च्या दरम्यान काय झालंय, की शेत विकता म्हणजे 4च्या दरम्यान ऊन जरासं खाली झालं असेल आणि की त्या शेतामध्ये अचानक आपल्या ह्या बंडू नानाला एक विंचू चावला आणि विंचू चावला बंडू नानाला आणि जो बंडू नाना असा बोंबलायला लागला मोठ्यानं ठो, 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 ठो. आणि तुम्हाला म्हणले ना, की आधीच निमताळ बंडू नाना आणि संपूर्ण शेजापाजारी जेवढ्या म्हणजे याची जेवढ्या ठिकाणी आरोळी जाईल, तेवढ्या ठिकाणची सगळी लोकं पळत बंडू नानाला काय झालं आणि काय नाही. बंडू नाना प्रसिद्ध होता. काय झालं आणि काय नाही याच्या विचारानं माणसं सगळी पळत. माणसाचा गलका झाला. बंडू नानाला कोण वारं घालतंय, कोण पाणी पाजतंय. कसा तरी बंडू नानाला उचलून त्या आंब्याच्या सावलीखाली नेला बघा आणि बंडू नाना असा ताठच पडला. आता बंडू नानाच्या हाताला विंचू चावला होता. आता विंचू म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की विंचू चावले की त्याची कळ कशी असते. तर त्या विंचूची कळ तर बंडू नानाला असणारच. ते तर काय आपण सगळ्यांनी मान्यच करायला पाहिजे. पण बंडू नाना पायच हलवायचं बंद झाला. म्हणजे चावला विंचू हाताला आणि हे बंडू नाना काय करायला लागला, पाय हलवायचं बंद झालं. आता मित्रांनो तुम्ही सांगा, की पायाचा आणि त्या विंचवाचा म्हणजे हाताला चावलेल्या विंचवाचा काय संबंध आहे का? पण आमच्या बंडू नानाने पाय हलवायचं बंद केलं. असा ह्यो आमचा निमताळा बंडू नाना. आणि मग कोण वारं घालतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय. मग आता त्यावेळी तिकडं गावाकडं विंचू उतरायची एक पद्धत होती. आणि ते विंचू उतरणारा माणूस तरी आता आपल्याला बघायला पाहिजे. मग माणसं आपली पळत, पळत, पळत कोण गावात गेले आणि त्या विंचू उतरायच्या माणसाची आता त्यावेळी काय होतं, की सगळ्यांचीच घाई होती शेतीची. शेती तयार करायची. त्यामुळे तो विंचूवाला पण तसं सापडणं फार अवघड होतं. तरी पण माणसं आपली धावपळ करून आपली गावापर्यंत जाऊन त्या विंचूवाल्याला हुडकायला लागले. तर मित्रांनो
हा काय विंचूवाला आपल्याला त्यावेळी सापडला नाही, मिळाला नाही. पण त्याच्यापर्यंत निरोप द्यायसाठी माणसं ही गेली होती. आता इकडं आपण परत बंडू नानाकडे वळू. तर बंडू नाना हा आंब्याच्या झाडाखाली असा आडवा पडला होता. आता काय मला होते आणि काय नाही. मग माणसाने आता ह्याला चालत घरापर्यंत येऊ शकत होता. पण तो आडवा पडला होता, पाय पण हलवत नव्हता. मग बैलगाडी झोपली. कारण का की त्यावेळी दुसऱ्या वाहनाचा काही संबंधच नव्हता. मग बैलगाडी झोपली आणि त्या बैलगाडीमध्ये आपल्या ह्या बंडू नानांना घातला आणि बंडू नानांना कसा तरी घराच्या जवळ आणला आणि घराच्या जवळ जे बंडू नाना आला, तर त्याच्या बंडू नानाच्या आईला सगळी नानी म्हणायची. नानी. त्यामुळे तो पण नानीच म्हणत होता आणि सगळी म्हणजे बाकीची आजूबाजूची सगळी लोकं सुद्धा तिला नानीच म्हणायचे. आणि बंडू नानांना नानीला बघितलं जी एवढ्या मोठ्यानं जी रडायला लागला. जणू काय बंडू नाना म्हणजे काय झाले आणि काय नाही लोकांनी समजेना झाले. असला बंडू नाना रडायला. मग बंडू नानाला कॉटवर ठेवला आणि कॉटवर म्हणजे आपले बाहेर दारात कारण का की आता तोवरचे ऊन कमी झालं होतं, पण पंख्या-बिंख्याची त्यावेळी काही सोय नव्हती. मग वारं यायल्यासाठी बंडू नानाला बाहेर आपला कॉटवर ठेवला. मग तो बिचारा अ, जो विंचू उतरणारा, तो आपलं काम-धंदा सोडून सगळा, की तो आला. कारण का गावात माणसं त्यावेळी चांगली होती. म्हणजे एकामेकाला मदत करायची किंवा अशी लोकं फार म्हणजे मदतीची होती. त्यामुळे तो बिचारा आपलं काम सोडून आला आणि बंडू नाना हा प्रसिद्धच असल्यामुळं त्याच्यासाठी तो येणं साहजिकच होतं. कारण बंडू नाना हा प्रत्येकाच्या कामाला पडायचाच. थोडं का होईना काहीतरी निमित्त काढून तिथनं बाहेर कल्टी मारायचा. पण तो म्हणजे माणूस उपस्थित असल्यासारखा बंडू नाना होता. त्यामुळे बंडू नानासाठी तो माणूस आपला आपला कामधंदा सोडून तो माणूस आला आणि मग मित्रांनो ते विंचू पण उतरायची एक लोकांची काय पद्धत आहे आणि काय टॅक्ट आहे, हे काय मला आजपर्यंत समजलं नाही. पण त्या पद्धतीचा विंचू उतरला जातो, हे मी माझ्या डोळ्यानं प्रत्यक्षात बघितलंय मित्रांनो. म्हणजे काहीतरी एक औषध त्यानं आपल्या हातात घेतलं होतं आणि त्यानं खांद्यापासून खाली हात घेतला आणि बंडू नानाच्या कळा कंप्लीट थांबल्या. परत त्यानं हात तिथनं वर घेतला ते बंडू नाना असं बोंबलायला लागला. असं 4-5 वेळा त्यानं केलं आणि 5व्या वेळी त्यानं हात तिथून बाहेर घेतला आणि बंडू नानाची कळ शांत झाली. मग बंडू नानाला काहीतरी त्याने झाडपाल्याचं औषध त्याला प्यायला दिलं आणि प्यायला देऊन त्याला सांगितलं, की "आता तुझा विचू उतरलाय आणि तू आराम कर." आणि खरोखरच मित्रांनो, की त्यानं तो विंचू उतरला आणि बंडू नाना शांत झोपला. आता हा बंडू नाना शांत झोपला. सगळी माणसं सगळी शांत झाली आणि डॉक्टर त्यावेळी काय उपलब्ध नव्हते. म्हणजे डॉक्टर आले तर संध्याकाळी 7-8च्या दरम्यान डॉक्टर यायचे. मग आता बंडू नाना झोपलेला साधारण 7-8 वाजेपर्यंत बंडू नानाला चांगली झोप लागली आणि 8 वाजता बंडू नाना उठला, तर परत बंडू नाना बोंबलायला लागला. अरे, बंडू नानाला आता काय करायचं? आता परत तो म्हणला, की मला ते दुखायला लागलं. पण ते दुखलं, किती दुखत होतं हे त्या बंडू नानालाच माहीत हां. कारण काय पण तो बोंबलायचाच एवढा मोठ्यानं का नाही, की सगळं गाव जमा व्हायला पाहिजे. ह्यो त्याचा असा निमताळपणा होता. त्यामुळे गावाला पण आणि लोकांसनी पण माहिती होतं, की ह्याचं दुखणं किती आहे आणि काय आहे. त्यामुळे आता परत एकतर ते विंचूवाला माणूस विंचू उतरत्याला माणूस आणायला पाहिजे किंवा आता गावात डॉक्टर आले होते. त्या डॉक्टरला जाऊन बोलवून आणायला पाहिजे. सगळ्यांची परत तारांबळ चालू झाली. आता काय करायचं? तर लगबगीनं माणसं आपली पहिली त्या विंचू उतरणाऱ्या जी व्यक्ती होती, त्या व्यक्तीच्या घराकडे गेली. पण काय मित्रांनो, की ती व्यक्ती काहीतरी काम त्याचं निघाल्यामुळं, की ती गावात उपलब्ध नव्हती. ती आता बाहेरगावी गेली होती. त्यामुळे ती व्यक्ती मिळणं तसं थोडंसं अवघडच होतं.
आता विंचू उतरणारी व्यक्ती बाहेर गावी गेल्या म्हणल्यानंतर आता काय माणसाकडनं पर्याय राहते? तर माणसाकडनं एकच पर्याय राहते, की डॉक्टरकडे जाणे आणि आता डॉक्टरना बोलवून आणणे आणि औषधोपचार करणे. तर मित्रांनो, की सगळेजण म्हणले, की आता चला बंडू नानाला घेऊन आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि डॉक्टरचं नाव ऐकलं आणि बंडू नाना परत जोरानं ओरडायला लागला. कारण तो पहिलाच मुळात इंजेक्शनला भीत होता. असा ह्यो आमचा बंडू नाना. तर तो म्हणला, "नाही, नाही, मला उठायला येत नाही," म्हणला. "डॉक्टरला इकडे बोलवून आण." आता ती बंडू नानाच्या चावला होता बिचूक हाताला आणि तो हे म्हणजे त्याला येईना चालायला. त्याच्या पायानं पायानं चालायचं असतं, तो पायाला चालायला येईना म्हणून सांगतो. मग माणसं आपली गेलीत. मग डॉक्टर पण आता डॉक्टरांकडे सांगितले, की असं-असं झालंय. आता माणसं आलेत, एवढं अशा परिस्थिती झाली म्हणल्यानंतर डॉक्टर पण म्हणले, "चला." मग डॉक्टर आले. मग डॉक्टरनी 1ला 2 इंजेक्शन दिली आपली बंडू नानाच्या ह्या एक खोब्यात इंजेक्शन दिले, त्या एक खोब्यात इंजेक्शन दिले. ह्या खोब्यात इंजेक्शन देताना बंडू नाना जेवढा ओरडला, त्याच्या दुप्पट त्या खोब्यात इंजेक्शन देताना बंडू नाना ओरडला. असा ह्यो आमचा बंडू नाना आणि डॉक्टरने औषध दिले आणि डॉक्टर म्हणले, "एक अर्ध्या पाऊण तासात त्याच्या कळा थांबतील." कारण आता डॉक्टरने कळीचे इंजेक्शन दिल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात कळा थांबायलाच पाहिजे. आणि मित्रांनो सांगतो, की अर्धा पाऊण तास आपला होईत आला. पण बंडू नानाच्या कळा काय थांबेना. आणि अर्धा पाऊण तास हा बंडू नाना सगळ्यांच्या संगत व्यवस्थित बोलत बसलाय हां. माणसं सगळे असं बंडू नानाचे शेजारी. कारण बंडू नाना गावात फेमस ना. त्यामुळे सगळी माणसं त्याच्या शेजारी आपली बसून त्याला कसा विचू चावलाय, काय चावलाय आणि त्यावेळी माणसं पण प्रेमळ माणसं. माणसं प्रत्येकाची विचारपूस करायला असायची तो. मग त्यामुळे बंडू नानाच्या शेजारी पूर्ण माणसं आपली बसली होती. तो बंडू नाना सगळ्यांना आपला सांग काय झालं, कसं झालं, प्रत्येकजण विचारेल त्याला आपलं उत्तर देत ह्यो बंडू नाना बसलाय. त्यावेळी त्याचं मात्र दुखत नव्हतं. पण त्याची नानी त्याला दिसली, की ह्यो ठो-ठो बोंबलायला चालू व्हायचा. आयला माणसं म्हणायची, "काय भानगड ह्याची नानी आली की ह्यो बंडू नाना का बोंबलतोय?" मग माणसं बरेच वेळा नानीला आत जाऊन चालली, "अगं नानी तू घरात आत बसत जा आणि तू आलीस कीच तू बंडू नाना की ओरडायला चालू करतोय." मग पण ती बिचारी आई, आई बिचारीला आपलं पोरगं मोठं झालं काय आणि बारकं झालं काय? आई बिचाऱ्याला ते पोरगंच ना. तिला कसं राहावसं वाटेल सांगा बघा. ती थोडा वेळ झाली इकडं-तिकडं झाली, की ती परत ती यायचीच. आणि ती ठो-ठो बोंबलायला लागली. मग परत नानी लागली रडायला. नानी म्हणते, "नाही, नाही जाऊन डॉक्टरला आणून या." तर ते बंडू नाना हळूच म्हणतो, "अगं नानी त्या डॉक्टरला कशाला बोलवतीस? गब्बर पहिले घेऊन ये जा." अरे तुझ्या आईला माणसांच्या सगळ्यांच्या डोक्यात चमत्कार पडला. ह्याला गब्बर दारू पाहिजे म्हणून हे इच्छुक काय कमी आणीना झालाय वाटतं. मग काय, मग माणसाने आपली गेलीत आणि हे नानीने आपलं कुठनं तरी व्यवस्था करून एक कब्बर दारू आणली आणि त्या बंडू नानाला दारू दिली आणि बंडू नानाचं रडणं सगळं लगेच शांत झालं. तर ह्या दारूसाठी बंडू नानानं त्या दिवस घालवला त्या विंचूमध्ये. असा हे आमचा बंडू नाना फार हुशार. आज एक विंचू मी बघितला आणि विंचू बघितला आणि इथनं विंचू जाताना मग त्या विंचू बघून मला ह्या बंडू नानाची आठवण झाली. मग म्हणलं काय नाही, जो बघितलेला किस्सा हा तुमच्यापर्यंत सांगावा, की आमच्या बंडू नानाला विंचू चावला त्यावेळी काय झालं. तर मित्रांनो विंचू हा चावल्यावर त्याच्या वेदना होतात हे 100% आहे, माहीत आहे. पण विंचूनं असं काय दुसरं कुठलं घटित अघटित काय घटना घडत नाही. त्यामुळे जरी विंचू कुठं तुम्ही बघितला असेल किंवा कोणाला विंचू चावला असेल, तर त्याच्यावर औषधोपचार करणं फार गरजेचं आहे. कारण का त्याच्या कळा हा बेसुमार कळा असतात आणि जर गरज लागली, तर तिथं तुम्ही त्यांना कब्बर द्यायला काय मागं-पुढं बघू नका. जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी असाच एखादा माझा अनुभव आठवला, तर तुमच्यापर्यंत घेऊन येईन. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.